नमस्कार, मी पल्लवी आज तुमच्याकरिता मस्त अशी बिना ग्रेव्हीची झटपट अशी छोले मसाला घेऊन आलेली आहे. आता छोले आणि भटुरे म्हटलं की विषयच कसा वेगळा असतो, म्हणजे खायला खूप उल्हास येतो. आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, मुलं घरी असतात आणि मुलांना वाटतं आम्हाला घरी असल्यामुळे आईने रोज काहीतरी नवीन नवीन खायला द्यावं. मग अशी झटपट अशी छोल्यांची भाजी आणि त्याबरोबर अशा पुऱ्या बनवून द्या, मुलं खूप आवडीने खातील. आता या पुऱ्या ज्या दिसत आहेत त्या दिसायलाच एवढ्या भारी दिसतात, पण खायला सुद्धा त्यापेक्षा भारी आहेत बरं का. तर या ऑइली नाहीत, तुम्हाला दिसतच असं टम्म फुगलेल्या, बराच वेळ झालाय आता या तळून ठेवलेल्या, तरीसुद्धा जशाच तशा फुगलेल्या आहेत. आता याची तुम्हाला जर डिटेल्स रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक लिहा, मी तुम्हाला या पुऱ्यांची डिटेल्स रेसिपी शेअर कराल, पण लिंक लिहायला विसरू नका कमेंटमध्ये. चला मग आता झटपट आपण छोल्यांची रेसिपी बघूयात. आता तुम्हाला छोले भाजीची रेसिपी शेअर केली, पण पुऱ्यांची रेसिपी शेअर केलेली नाही. पाहिजे असेल तर मग लिंक लिहा. तर हे बघा, दिसायला जेवढ्या भारी दिसतात, हातात घेतली की एवढी मऊ मऊ आहे ना. आता छोले मसाला म्हटलं की आपल्याला भिजलेले हे चणे लागणार आहेत. हे चणे मी आता अर्धा तास छोट्या कुकरमध्ये कमी गॅसवर उकडून घेतलेले आहेत. असे छान सॉफ्ट होईपर्यंत उकडायचं, तेव्हाच भाजी खायला छोल्यांची मज्जा येते. आता तुम्ही आबडधोबड शिजवले तर मग भाजी कशी करकर लागते आणि चवसुद्धा लागत नाही. आता छोल्याची भाजी म्हटली की त्यामध्ये थोडासा त्याचा रगडासुद्धा असायला हवा, त्यामुळे भाजीला कशी चव येते बघा. आता भरपूर तेल टाकले कढईमध्ये. सगळ्यात अगोदर मोहरी टाकायची, मोहरी छान फोडून घ्यायची. कुठली भाजी म्हटलं की त्याला अगोदर मोहरी लागतेच, मोहरीशिवाय कुठल्याच भाजीला चव येत नाही. मोहरी टाकली की मग कांदा, आपल्याला लसूण आणि अद्रक ठेचलेलं लागेल. आता मी अद्रक, लसूण आणि त्यामध्ये जिरे ठेचून घेतलेले आहेत, आणि हे फ्रेश ठेचून टाकायचं बरं का. पेस्ट वगैरे टाकले की एवढ्या भाजीला चव येत नाही. तर ठेचून घेतलेले आहेत. आता बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी अद्रक आणि लसूण ठेचलेला, जिरे ठेचलेले टाकलेले आहेत. त्यानंतर असा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, कारण आपण इथे ग्रेव्ही बनवलेली नाही, त्यामुळे बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो खूप महत्त्वाचा आहे. झटपट भाजी जर बनवायची असेल तर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरायचा, म्हणजे ग्रेव्हीची सुद्धा गरज पडत नाही. आता बऱ्याच वेळेस काय होतं, ग्रेव्ही बनवायचा कंटाळा येतो आणि मग आपण भाजी बनवत नाही. त्यामुळं मी तर काय करत असते, झटपट बनवायचे असेल तर हीच पद्धत वापरते. तर आपल्याला आता आवडीनुसार यामध्ये तिखट टाकायचं आहे. आता ही छोले मसाला मी बनवला, पण त्यामध्ये छोल्याचा मसाला वापरला नाही, का तर माझ्याकडे नव्हता आणि भाजी तर बनवायची होती. पण छान बनली होती. आता त्यामध्ये कुठले मसाले टाकलेत तुम्हाला सांगणारच आहे. सगळ्यात अगोदर टाकलेली आवडीनुसार लाल तिखट, त्यानंतर थोडीशी हळद टाकली, कारण मी चणे उकडता वेळेसुद्धा थोडी हळद आणि मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता थोडीशी टाकलेली आहे. आणि भरपूर सारा अंबारी मसाला. आता कुठलीही भाजी असो, की माझ्या भाजीला अंबारी मसाला, चटपटीत, याला चटपटीत मसालासुद्धा म्हणतात किंवा कांदा लसूण मसालासुद्धा म्हणतात बऱ्याच भागांमध्ये. आता कंपनी वेगळी असेल की नाव चेंज होतं. तर तो मसाला भरपूर घातला आहे, तिखट कमी टाकलं पण तो मसाला भरपूर टाकला, त्यानं काय होतं, तरी येते. त्यानंतर माझ्याकडे होता पनीर मसाला. तो पनीर मसाला, थोडंसं धना पावडर आणि एखादा आवडीचा तुमचा मसाला असेल तर तो टाका, कारण माझ्याकडे छोले मसाला नव्हता. तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तो नक्कीच टाका. पण या मसाल्यांनी सुद्धा ही भाजी खूप छान झालती, कुठलीही कमी भासत नव्हती की यामध्ये छोले मसाला नाही अशी. तर कसुरी मेथी बरेच जण लोक भाजी बनवल्यानंतर वरतून टाकतात, पण मला तशी न आवडता अशी फोडणीमध्ये थोडीशी फ्राय केलेली आवडते, म्हणून मी थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून टाकली. तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर कोथिंबीरसुद्धा या स्टेपला टाका. त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, अगदी बारीक चिरायचा बरं का टोमॅटो, नाहीतर मग ते टोमॅटो एका साईडला आणि चणे जे आहेत ते एका साईडला असं होऊ नये. टोमॅटो दिसला नाही पाहिजे भाजीत, ग्रेव्हीसारखाच वाटला पाहिजे असा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. आणि छान आता या जे फोडणी आहे या फोडणीला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी यासाठी टाकलं आहे की आपली जी फोडणी आहे, मसाले जे आहेत टाकलेले ते जळू नयेत. आणि छान आता याला तेल सुटायचं, टोमॅटो छान गळलं की मग आपण समोरची प्रोसेस करूयात. तोपर्यंत अगदी 2 मिनटं झाकण ठेवते, गॅस कमी केलेला आहे. याला आता मस्त असं छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता. छान फोडणी तयार झाली. आता कुठलीही भाजी म्हटलं की फोडणी जर छान जमली तरच भाजीला चव येते बरं का. नाहीतर तुम्ही त्यामध्ये दुनियाभरातले कुठलेही मसाले टाका,
पण फोडणीच जमली नाही तर मग त्या भाजीला चव येत नाही. जर मसाले जरी नसले, फोडणी छान जर बनवण्यात आली तर कुठल्याही भाजीला चव येते. हे जुने लोक फोडण्या छान बनवायचे म्हणूनच भाजीला चव यायची. तर चला, आता तेल छान सुटलेलं आहे, टोमॅटोसुद्धा छान गळलेला आहे. बघा, आपली ग्रेव्हीसारखीच फोडणी तयार झालेली आहे. आणि अशी भाजी बनवली की झटपट तयार होते. तुम्हीसुद्धा असं ट्राय करता का कधी कधी? मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशा नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर मला माझ्या व्हिडिओला लाईक करत राहत जा, सबस्क्राईब करा, बेलवरती प्रेस करून ऑल करा, म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आता फोडणी मस्त झालेली, त्यामध्ये आपण टाकायचे तर उकडलेले चणे. चणे अर्धवट उकडलेले कधीच भाजीला वापरायचे नाही. असं तुम्हाला वाटेल की आता अर्धे उकडले तर अर्धे भाजीत उकडतील, तर भाजीत एकदा थंड झाली की चणे जे आहेत ते तुम्ही अर्धी तास जरी उकडली भाजी कमी गॅसवर तरीसुद्धा ते शिजत नाहीत. त्यामुळे काय करायचं, अगोदरच छान बॉईल करायचे. आणि आता या भाजीमध्ये आपल्याला त्याचा रगडासुद्धा टाकायचा चण्याचा. तर मला या चण्यांचा रगडा बनवायचा होता म्हणून मी वेगळे चणे कुकरला छान मॅश करून लावले होते. म्हटलं चला त्यातलाच थोडासा रगडा या भाजीत टाकायचा म्हणजे भाजीला चव येते. तुम्हीसुद्धा अर्धे चणे थोडेसे बाजूला काढून असे मॅश करायचे आणि त्यामध्ये टाकायचे, म्हणजे कशी भाजी दाटसर होते आणि चवीलासुद्धा छान लागते. तर चला, आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाका, तुम्हाला जेवढी घट्ट पातळ बनवायची त्यानुसार. तर अर्धं मीठ मी चणे उकडता वेळेस टाकलं होतं आणि अर्धं फोडणीच्या वेळेस टाकलं होतं, तुम्हाला मला सांगायचं विसरून गेले. आता ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनटं कमी मंद आचेवर शिजून घ्यायची आहे. मग बघा आपली भाजी कशी भन्नाट तयार होते. तर सगळी फोडणी तयार झालेली, आवडीनुसार मी पाणीसुद्धा टाकले, कारण पाणी भाजी 10-15 मिनटं आपल्याला छान उकडायची असेल तर थोडंसं पाणी शिल्लक टाकायचं, म्हणजे पाणी कसं आटत येतं आणि भाजीलासुद्धा छान चव येते. असं तुम्हाला वाटेल की आता हे चणे जे आहेत ते आपण उकडून घेतलेले, जास्त वेळ याला काही उकडायची गरज नाही, उकळी आली की गॅस बंद करायचा. तसं नाही, 10-15 मिनटं छान वरती तेल येईपर्यंत भाजी शिजवायची. बघा, अगदी मंद आचेवर भाजी शिजली होती, छान तेल आलेलं आहे आणि दाटसरसुद्धा मस्त झालेली. आता अशी भाजी असेल की मुलं कुठं नाही म्हणणार आहेत. त्याबरोबर भटुरे असतील, ते सुद्धा मस्त चविष्ट भटुरे बिना ऑइलचे, म्हणजे तेलकट जर झाल्या पुऱ्या तर मग मुलं कसं खायला कंटाळा करतात आणि मोठे तर जास्तच नाक मुरडतात तेलकट आहे म्हणून. त्यामुळं भटुरेसुद्धा छान बनलेले पाहिजे आणि भाजीसुद्धा त्याबरोबर परफेक्ट असली तरच खायला मजा येते. चला मग, भाजी आवडल्यास एक लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एकदा तुम्हाला सांगते, या अशा पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल डिटेल्समध्ये तर कमेंट लिहायला विसरू नका. कमेंटमध्ये लिंक लिहायला विसरू नका. तुम्हाला याची लिंक नक्कीच देईल मी. फक्त तुम्ही लिंक लिहा, तुमच्याकरिताच रेसिपी बनवल मी या पुऱ्यांची आणि शेअर कराल. चला मग, आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. बाय.